मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन, उदय सामंत यांची विरोधकांवर टीका। मला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण मी मिरजेच्या मातेतील पैलवान मोहन वनखंडे यांचा इशारा। जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। शिवसेना मनपा क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना सामंत यांनी सांगलीतील राजकारणावर निशाणा साधत मोहन वनखंडे यांच्या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून अनेकांचे फोन आले होते, मात्र मी तरीही आलो। सांगलीत सध्या अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे अशी टीका त्यांनी केली। यावेळी त्यांनी मोहन वनखंडे यांच्या कार्याचे कौतुक करत जितके हितचिंतक अधिक तितकी प्रगती अधिक होते, त्यामुळे भविष्यात मोहन वनखंडे यांना मोठी संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमात विविध पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यामध्ये बेडगेचे माजी सरपंच प्रकाश वाडेकर, अखिल महाराष्ट्र नंदीवाले समाजाचे अध्यक्ष मारुती पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चंदनशिवे, माजी उपसरपंच प्रकाश साळुंके, प्रवीण साळुंके, हैदर पठाण, भाजप वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष डॉ अमोल कोळी यांच्यासह अनेकांचा समावेश होता। यावेळी शिवसेना मनपा क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनीही विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। केवळ माझ्यावर टीका करण्यासाठी विरोधकांनी काही बाजार बोंडेग्यांना पक्षात प्रवेश दिला आहे। माझ्यावर टीका करण्यासाठी दुसऱ्यांचा आधार घेण्यापेक्षा थेट माझ्यावर टीका करा, मी टीकेला उत्तर देण्यास सक्षम आहे असे ते म्हणाले। पुढे बोलताना वनखंडे यांनी मला राजकारणातून संपवण्यासाठी आणि विविध प्रकरणात अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र मी मिरजेच्या मातीमध्ये तयार झालेला पैलवान आहे, त्यामुळे मी कुणाच्याही हाताला लागणार नाही असे ठामपणे सांगत विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला। मी जर तोंड उघडले तर अनेकांसाठी परिस्थिती कठीण जाईल असेही वनखंडे यांनी यावेळी स्पष्ट केले। या कार्यक्रमाला अनिता वनखंडे, पैलवान चंद्रहार पाटील, योगेश जानकर, जिल्हा प्रमुख संजय विभूते, नगरसेवक सागर वनखंडे, युवराज बावडेकर, रवी नाईक, विनायक सूर्यवंशी, धैर्यशील मोरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते। मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा कार्यक्रम राजकीय शक्ती प्रदर्शनासह आगामी राजकीय घडामोडींचे संकेत देणारा ठरल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली। वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। आणि म्हणून अनंत अडचणी असताना देखील मी या कार्यक्रमाला का आलो तर असं कोणी समजू नये की वनखंडे सरांच्या मागे शिवसेनेचं कोण नाही। उदय सामंत ज्या अर्थी या वाढदिवसाला उपस्थित राहिला आहे त्या अर्थी शिंदे साहेबांचा तर आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेच, पण अख्खी शिवसेना तुमच्यासोबत आहे। त्याच्यामुळं समोरच्यावर टीका करण्यामध्ये सरांनी वेळ घालवणे हा माझा मित्र म्हणून त्यांना सांगा। राजकारण किती खालच्या दर्जाचं करायचं, लोकांच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी असलेली देखील यंत्रणा काढून घ्यायची, हे काय राजकारण असू शकत नाही। वनखंडे सरांच्या वाढदिवसाला उपस्थित राहतात याचा अर्थ वनखंडे सरांचा पुढचा राजकीय काळ हा अतिशय सकारात्मक आहे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे। सगळ्या वनखंडेचं बाकीचं सोडून त्या कोणी काय केलं, छोटी ज्यानं केलंय त्याला याच जन्मी भोगायचं आहे। त्याच्यामुळे आपण काय चांगलं करतोय, आपण किती चांगल्या पद्धतीने लोकांना मान सन्मान देतो, किती लोकांची विकास कामं करतोय, ज्याच्यावर आपलं राजकीय शेवटी हित अवलंबून असतं, यश अवलंबून असतं। मी देखील येताना मला अनेकांनी सांगितलं लोक किती हितचिंतक असतात, मला आयुष्यात मला फोन न करणारे मला फोन करत होते, त्याच्यासाठी वनखंडे सरांच्या वाढदिवसाला जायचं नाही। हे म्हणजे एकदा मी ठरवलं, मी ठरवायच्या अगोदर विचार करतो आणि एकदा ठरवलं की मला कोणाचाही बाप होऊ शकत नाही। अनेक वर्ष त्या पालकमंत्र्यांच्या विरोधात मी संघर्ष करतोय, अनेक त्यांनी डाव टाकायचे प्रयत्न केले, वनखंडे सरांना कुठे अडचण आणायचं, किल्लीत गाठायचं आणि बाद करायचं, पण वनखंडे सर या मिरजेच्या मातीत मोठ्याला पैलवान आहे, कधीही कुणाच्या हाताशी घावणार नाही। काही आता बाजारवर्गीय आणले, पक्ष प्रवेश करून काल परवा दिले, त्याचा एक उत्तर त्याला दिला, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त वनखंडे सरांवरती टीका करायची, एकमेव कार्यक्रम, आणि धाडस असेल तर तू टीका कर ना, तुला उत्तर द्यायला वनखंडेचं समर्थ आहे। साहेब मी जर दिवशी एक शब्द बाहेर काढेल तेव्हा त्या नेत्याला त्या मतदारसंघात भर सुद्धा देणार नाही, थोडी घाण करून ठेवले त्यानं, परंतु मी माझी नीत पाळलेली आहे, स्वतःहून नाव काढणार नाही, त्यांनी नाव काढावं शेवट करायची जबाबदारी साहेब या वनखंडे सरांची आहे।